सोहळा। वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला। वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला। वासुदेव आला हो वासुदेव आला। हजारो वर्षांपूर्वी सूर्यवंशी प्रभू श्रीरामचंद्रांनी दंडकारण्यात पाऊल ठेवलं। महाराष्ट्राची भूलक्ष्मी धन्य झाली। त्यानंतर अनेक राजांनी, सम्राटांनी, श्रेष्ठांनी आणि संतांनी आपापल्या ज्ञान, शौर्य, कर्तृत्व आणि योजकतेने महाराष्ट्राची धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, वैभवलक्ष्मी सुंदर, संपन्न, सालंकृत, सुसंस्कृत केली। आणि 13व्या शतकात सुलतानांच्या धर्मांधतेच्या तलवारीचं तळपत पात विंध्य सातपुडा पर्वतराजींच्या कणखर छातीतून आर पार भोसकलं जाऊन महाराष्ट्र लक्ष्मीच्या काळजात खोलवर रुतलं। त्यानंतरच्या 350 वर्षात लालसा, वासना, विकृती आणि क्रौर्याच्या थैमानात महाराष्ट्राच्या राजधानीतल्या, देवळातल्या, पाठशाळातल्या आणि घराघरातल्या लक्ष्मींचीही वारंवार विटंबना झाली। म्हणजे आपलं राज्य। चाकरी करायचीच आहे तर आपल्या राज्याची करू, दुसऱ्यांच्या राज्याची कशाला? स्वराज्याचं स्वप्न आम्ही काल परवा पाहिलं नाही। आपल्याच मालकीच्या ठिकाणी आपणच चाकरासारखं राबायचं। याच्या विरुद्ध कोणीच आवाज उठवला नाही म्हणून आपण उठवायचा नाही। असाच विचार जर प्रत्येकानं केला तर या गुलामीच्या चक्रातून आपण कधीच बाहेर येऊ शकणार नाही। आधी आपलं राज्य, आधी स्वराज्य, मग सुबत्ता। रक्त आणि घाम गाळून स्वराज्याचे ठाई सेवा रुजू करायची शपथ आम्ही आणि सकळ सौभाग्य मंडित जिजाबाई शहाजीराजे भोसले उभयता बेलपत्र वाहून घेत आहोत। आजपासून आपलं स्वतंत्र राज्य आपण घोषित करत आहोत। जागृत देवस्थान आहे ना तुझं? मग हे सगळं उघड्या डोळ्यांनी कसं काय बघवतंय तुला? मुलुखाचं स्वातंत्र्य, संस्कृती पायाखाली तुडवली गेली। आया बहिणींच्या अब्रूलुटीचा हंबरडा फुटला, पण तुला काहीच कसं ऐकू गेलं नाही। आम्हाला वर दे, आम्हाला पुत्र हवा।
आम्हाला पुत्र हवाय जो या गिधाडांचा काळ ठरेल. त्याला तुझं नाव दे. पण आता दार उघड. दार उघड बाय, दार उघड. दार उघड बाय, दार उघड. माय भवानीनी अखेर मा जिजाऊची आर्त हाक ऐकली आणि मा जिजाऊच्या पदरी शिवबा पुत्र दिला. ही धरणी, ह्या पर्वतरांगा, ह्या नद्या, सर्व शेत, कर देणारा शेतकरी आणि मुघलांच्या त्रासाने घायल झालेली प्रजा आणि खुद मा जिजाऊ बाळराजांकडे आशेने बघत आहे. मा जिजाऊ आणि शहाजी राजांचे स्वप्न खुलून राहिले. छोटे युलुसने लावलेले स्वराज्याचे रोप मोठे होत आहे. चंद्र जसा कलेकलेने वाढतो, शिवबा मा जिजाऊच्या छत्रछायेत मोठे होत आहे. मा जिजाऊ लहानपणीच शिवबांना खेळण्याच्या ठिकाणी तलवार देतात. शिवबा, चला. कुठे आऊसाहेब? आता तर काळोख होईल. हा काळोख 300 वर्ष सोबतच आहे आणि त्या काळोखाला दूर करण्याचा यत्न तुमचे आबासाहेब करतात.
आपण सुद्धा जायला हवं. आम्ही आज बाळकृष्णाचा खेळ मांडलाय, तो मोडून टाकू? आम्ही खेळायचं नाही? बाळकृष्णाचाच खेळ खेळायला जातोय शिवबा. बाळकृष्णानं जन्म घेताच स्वतःला कंसाच्या बंदिवासातून मोकळं केलं. साखळदंड सुटले. तुम्हीही परकीय गुलामगिरीचे साखळदंड तोडू शकता. तुमच्या मनगटात आणि मस्तकात तीच शक्ती आहे. यमुनेचा पूर बाळकृष्णाच्या पदस्पर्शानं ओसरला. तुमच्या स्पर्शानं दुष्काळाची लाट ओसरू दे. तुम्हाला वेरूळच्या घृष्णेश्वराचा, रेणुका मातेचा आणि इथल्या शिवाई देवीचा आशीर्वाद लाभलाय. ते अमृत मुलुखावर सांडा आणि चैतन्य जागवा. चला उठा शिवबा, चला. मा जिजाऊंनी लावलेले स्वराज्याचे रोप आता विशाल वटवृक्षाकडे वाटचाल करत आहे. स्वराज्य स्थापनेची आस शिवबांच्या आत प्रचंड ज्वालेसारखी धगधगती पेट घेत आहे. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापना करीत आहोत. आम्ही आमच्या रयतेच्या हक्काचे, सुखाचे, समाधानाचे हिंदवी स्वराज्य स्थापित. आपल्या हाती ही तलवार? राजे, तुमच्या तलवारीमुळे तुमची ओळख पटू शकते. सबब तुम्ही आमची तलवार घ्यावी. जी आऊसाहेब. यशस्वी बाबा. सर्व सह्याद्री, अख्खा मुलुक हर्ष उल्हासात बहरलेला होता आणि आपल्या राजासाठी कौतुक व आदर प्रत्येकाच्या मनात सळसळत होता.
मराठे अभिनांत अशा शिवाचे त्रिशूळ आम्ही त्या भैरवाचे आम्ही निर्गंठ विष पिऊन मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून चंडीची ती व्यसन मराठे दुर्गेचे ते हास्य मराठे इजेला आडवा जाऊन कोरे फाडून पडल्याड जाती मराठे अस्त्र वज्र ज्यांचे वार गाव दन त्यांचे घालतेकीची खण 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 मनी स्वराज्य दन 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 शिवरायांची अन मराठे जिजामातेचा मान मराठे ओढत जाती शत्रू सारा भगवाच्या तळात रोवे मराठे आले मराठे आदिनांत अशा शिवाचे मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून पाचाळी सोडते असे मराठे आले मराठे आदिनांत अशा शिवाचे मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून पाचाळी सोडते असे मराठे. तर महाराजांचा हाच दृष्टिकोन व आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या शिलेदारांनी त्यांना लाख मोलाची साथ दिली. त्यामधले एक वीर म्हणजे सुभेदार तान्हाजी मालुसरे, ज्यांनी कोंढाळा किल्ल्यावर मुघलांना वर फतेह करून स्वराज्याचा पाया खंबीर केला. बरं झालं सुभेदार तुम्ही आलात. या चर्चेला तुम्ही हवेच होतात. आम्ही आऊसाहेबांना शब्द दिलाय, रयतेच्या सुरक्षेसाठी 1 मासाच्या आत आम्ही कोंढाणा ताब्यात घेऊ. आणि म्हणूनच या मोहिमेचा बेल भंडार आम्ही स्वतः उचलायचं ठरवलं. एवढी मोठी गोष्ट तुम्ही मला अवतान का नाही धाडलं? अहो, तुम्हाला अवताण धाडायलाच तर नायकांना आम्ही पाठवणारच होतो. पण तुम्ही औचित कसे काय आला तान्हाजीराव? राज, आपण काय अवतान धाडणार त्यासनी? त्यांच्या लिओकाचं म्हणजे रायबाचं लगीन काढल्या त्यांनी, त्याचा अवतान घेऊन आले तिथे. असं होय? रायबाचं लगीन? सून कुठली? आऊसाहेब, का उगा विषय बदलताय? आपल्या लेकराशी असं वागतात वय? म्हणजे तिकडं मोठ्या कामात राजांनी गनिमाची रेवडी उडवायची आणि आम्ही लग्नाच्या पंक्तीत बसून हात बांधून जिलब्या उठवायच्या. अहो, तसं नाही सुभेदार. तसं नाही तर मग कसं राज? मला वाई सांगा तरी, असं काहून मला वगळून मसलत बसलीया? अहो, तुमच्या घरी मंगल कार्य का हाडलं? राज, सौराज्य परीस मोठं मंगल कार्य कंच. आम्ही असताना राज सवता कोंडाण्यावर जाणार, आगीत उडी घालणार, वाघाच्या तोंडी मान देणार. आव मग आमचं उपयोग काय? वटांवर या मुठमुठ मिशा कशाला? या पराती एवढ्याला छात्या कशाला? हे मुदगलावानी टणक दंड कशाला? ही मजबूत मनगट कशाला? कशाला मिशांना पीळ भरायची आऊसाहेब? तानाजी नाही. अहो, पर आता आम्ही असताना राजांनी जुजात कशा पाय उडी घ्यायची म्हणतो म्या? ते काय नाही. कोंडाणा घेतल्या बिगर माझ्या घरातलं मंगल कार्य होणार नाही. कोंडाण्याचं पान म्याच उचलणार. काय गाड्या हो? पण तान्हाजीराव, रायबाचं लगीन? राज, आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं.
अरे बापरे, एवढा मोठा गड चढायचं वैर. खाली नको बघू ना, खाली बघशील तर खालीच जाशील. बर काहुनिया तांडव हे कर्तुधुंद शंकरा, डमरुनाथ डळमळे भूमंडळ हात हो शंकरा शंकरा. काहुनिया तांडव हे कर्तुधुंद शंकरा, डमरुनाथ डळमळे भूमंडळ हात हो शंकरा. शंकराची घेऊन आता निघाले रे. आलं दुखानं पेटलं आणि गणिम खेटलं. अरे एकच नाव आहे शिवाचं घेतलं. अरे आले रे, अरे मराठे आले रे. शंकराची घेऊन आता निघाले रे. आलं दुखानं पेटलं आणि गणिम खेटलं. अरे एकच नाव आहे आमच्या शिवाचं घेतलं. अरे हे पोचलो की आपण. हा पोचलोय ना, मग भिडा आता. तानाजीराव कुठे आहेत? राजा 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 दादा राजा बघा ना दादा. आलात राजा, वाट बघत होतो मी. म्या गड घेतला राज. आऊसाहेबांसमोर तुमचा घेतलेला शबूत पडू दिला नाही बरं. राज अमर होणार म्या. उमरठ्याच्या मारुतीरायावानी अमर होणार. आपण वैद्यबुवांना बोलवूया. हां, आणि तुम्ही आमच्या सवे राजगडी चला. वैद्यबुवांना बोलवा कोणतरी. अरे पाहत काय बसलात, वैद्यबुवांना बोलवा. आम्ही जातो आमुच्या गावा. आम्ही जातो आमुच्या गावा.
आला सुभेदार, पण आमचा शिव गेला. त्या रात्री लाखो लोकांचा पोशिंद्यासोबतच अख्खा सह्याद्री, अख्खा मुलूक अश्रूंनी भिजला होता. लाखो मावळ्यांचा राजा राजे शिवछत्रपती यांना सुवर्ण सिंहासनावर बसविण्यासाठी कित्येक मावळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. धन्य तो राजा, धन्य ते मावळे. त्यांच्या गर्जनेनी सह्याद्री अजूनही साक्ष देतो आणि सर्वांचे स्वप्न पूर्णत्वाकडे जाण्याची पहाट लवकरच उगवणार होती, ती म्हणजे महाराजांच्या राज्याभिषेकाची. गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौ सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की नमो पार्वती पते हर हर हे राजन, आपण सिंहासनाधीश्वर छत्रपती होणार आहात. वेद मंत्रांच्या घोषात छत्र चामरांकित सार्वभौम राजचिन्हांकित सुवर्ण रत्न जडित सिंहासनावर आरूढ होणार. हिंदू पतपातशाहीचे चक्रवर्ती सम्राट होणार. तत्पूर्वी आपणास लोककल्याणाची शपथ घ्यावी लागेल. थांबावे काका भट्ट.
आमच्या आऊसाहेबांच्या आज्ञेनं आम्ही लोककल्याणाच्या साठी व्रतस्थ आहोतच. परंतु या सुवर्ण रत्नजडित सिंहासनावर आरूढ होण्यापूर्वी या सिंहासनाचं स्वप्न ज्यांनी वर्षानुवर्ष उरात बाळगलं आणि ते सत्यात उतरवण्यासाठी जीवाचं रान केलं, त्या स्वराज्य जननीला आमच्या आऊसाहेबांना वंदन करणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो. रामराज्य करा, धर्मराज्य करा, यशवंत व्हा. महाराज, आपल्या या राज्याभिषेकाच्या प्रसंगी आपल्या राज्यातील प्रजा आपल्याला काही भेटवस्तू देण्याची इच्छा ठेवतात. आपली अनुमती असावी. मराठी मर्दानो, ऐका मराठी मर्दानो, ऐका मायल हे किन्नो, ऐका चंद्र सूर्यानो, पत्या वाऱ्यानो, रान किल्ल्यानो, जी जी हे ऐका सात समुद्रानो, जी जी बादशाही पडे पायाशी, जी जी छटाडावर नाचे शिवशाही, जी जी बादशाही पडे पायाशी.
दुष्काळ दुष्काळ वत कोरड आभाळ समदा दुष्काळ दुष्काळ माती भती लय तान्हेली रया शेताची हो गेली सुगी झाली पीक पाण्याची सुगी झाली पीक पाण्याची सुगी झाली अख्या जन्माची एकच राजा असा खायचो एकच राजा असा खायचो कोणत्या घरी भाकरी राजा माझा लेख बिरुबाचा राया माझा अवतार खंडेरा